ओंकार घेऊयात सर्वप्रथम. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचंय. सिद्धासन, पद्मासन, सुखासन. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा आणि मान पाठ ताठ सरळ. दीर्घ श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्रार्थना घेऊया. योगेन चित्तस्य वैदिकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनिना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वप्रथम सूक्ष्म व्यायाम घेऊया. त्यानंतर आपला अभ्यास. आता समोर घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. परत हात समोर घ्यायचे. 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार. 1 2 3 श्वास घे, श्वास सोड. श्वास घे, श्वास सोड. श्वास घे, श्वास सोड. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार घेऊया. दोन्ही हात पूर्ण वरती, पाच गीत वरती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. बघा. दुसरा प्रकार. 1 2 3 4 5. बघा. परत दुसरा प्रकार. 1 2 3 4 5. बघा. दुसरा प्रकार घेऊया.
श्वास घे. 1 2 3. दुसऱ्या बाजूने श्वास घे. 1 2 3. परत 1 2 3. परत 1 2 3. दुसरा प्रकार घेऊया. 1 2 3. दुसऱ्या बाजूने 1 2 3. परत 1 2 3. परत 1 2 3. दुसरा प्रकार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा प्रकार घेऊया. श्वास घेत माग. दुसरा प्रकार 1 2 नाही. पंजावरती चालेल. दोन्ही पंजावरती. दुसरा प्रकार 2 पायामध्ये अंतर. कमरेचं रोटेशन करून घ्यायचं. 1 2 3 4 5. दिशेने आवाज बंद करा. कोणाचा तरी चालू आहे. 2 3 4 5. जोडून घ्यायचे दोन्ही हात गुडघ्यावरती. 1 2 3 4 5. विरोधी दिशेने 1 2 3 4 5. दुसरा प्रकार 5 1 2 3 4 5. 1 2 3 4. दूसरा प्रकार 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. दूसरा प्रकार जो है 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. तर थांबूया.
आणि कालची जी आसनं झाली होती आपली त्याची माहिती घेऊयात लगेच. आजची ती आसनं घ्यायची लगेच. सर्वांची माहिती एकदा घेऊयात, नाही तर आवाज कोणातरी चालू आहे कोणाचा तरी, थोडं म्यूट केलं तर बरं होईल. कालच्या आसनांची माहिती घ्यायची का लगेच 3 आसनं बघून सर्व आसनांची एकदाच घेऊयात माहिती? कसं करायचं? आधी आसनं घेऊयात आणि मग माहिती घेऊ. चालते. कालच्या आसनांची पण माहिती राहिलेली आहे आपली 4 आसनाची, आणि आजची 3 आसनं लगेच घेऊयात. सूक्ष्म व्यायाम झाल्या शरीर गरम झालेलं असतं आणि बघूयात, लगेच माहिती घेऊया. आजची जी आसनं आहेत तुमची स्पाइन पोझिशन्स वरती, सर्वांगासन एक आहे, हलासन आहे आणि मत्स्यासन एक आहे. आसनं बघूयात आजची काय. स्पाइन पोझिशन्स म्हणजे पाठीवरती झोपून केली जाणारी आसनं. त्यामधील जी सावधान स्थिती आहे ती काय आहे? जे आपण शवासनामध्ये झोपतो, बरोबर आहे, तर त्याला म्हणायचं आहे ही सावधान स्थिती आहे. तर सर्वांगासन करताना सर्वप्रथम आपण एक एक पायाने थोडा अभ्यास करूया. दीर्घ श्वास घेत वरती पाय बसवायचा आहे. 1 2 3. परत 1 2 3. दोन्ही पाय वरती 1 2 3. परत एक करूया 1 2 3. आता पूर्ण शरीर आपल्याला वरती उचलायचं आहे. 1 दृष्टी वर अंगठ्याकडे बघायचं आहे. 1 2 3. सावकाश शरीर खाली सोडून दे. हे झालं आपलं सर्वांग आसन, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आणखीन एक चक्र घेऊयात सर्वांगासनाचं. 1 2 3 4 5. आसन सोडतानाही सावकाश अशा पद्धतीनं सोडून घे. त्याच्या पुढचं आसन बघूयात लगेच, हलासन. एक 2 3. सावकाश पाय सोडायचे. परत एक करूया दुसरं चक्र. सावकाश पाय उचलायचे. 1 2 3.
मोर ही जी दोन आसनं झाली त्यानंतर पुढचा जो अभ्यास आहे मत्स्यासन, त्याच्यासाठी आपल्याला परत दंडासन स्थितीमध्ये यायचंय. स्टेप्स बघा कसे आहेत. पद्मासन, एका पायाची टाच दुसऱ्या पायावरती, दुसरा पाय उचलून घ्यायचा. परत सर्वप्रथम पद्मासन घालायचं. पहिल्यांदा काय होतं, दंडासन स्थिती, त्यानंतर पद्मासन. सावकाश कोपऱ्याचा आधार घेत मागच्या बाजूला काय 1 2 3 कमरेचा भाग उचललेला असावा. एक, दोन, तीन. एक एक पाय सोडून दे. दंडासन असते. जसं आपण करतो. याची आपली 3 आसनं आहेत. सर्वांगासन, हलासन आणि मत्स्यासन. तर माहिती बघूया. कालच्या आसनापासून सुरू करूया. तर कालचं पहिलं आसन कोणतं होतं? सिटिंग पोझिशन मधले पहिलं आसन कोणतं होतं कालचं? आठवते का? बघूया. मार्जरी आसन हे आपलं सिटिंग पोझिशन मधलं पहिलं आसन होतं. मार्जरी म्हणजे काय हो? मांजरेसारखी. मांजर, बरोबर आहे. पण मार्जरी आसनामध्ये शरीराचा आकार आपल्या शरीराला कशा प्रकारचा आकार भेटतो? मांजरासारखा, बरोबर आहे. पण जे सामान्य स्थितीमध्ये मांजर असतं तसा आकार होत नाही. सामान्य स्थिती म्हणजे ते चलतंय फिरतंय, बरोबर आहे, अशा अवस्थेमधलं मांजर नाही. ज्यावेळी समजा त्याला लढाई करायची पाळी येईल, बरोबर आहे, भांडण करायची पाळी येईल. एखादं कुत्र वगैरे त्याला ताना दिलेला आहे आणि त्या कुत्र्याची आणि मांजराची समोरासमोर झाली, त्यावेळी मांजराची स्थिती कशी असते हो? बघितले का? पाहिले का कोणी? बॉडी फुगवल्यासारखी केस वगैरे फुगतात. काय म्हणला? आसन आवाज येत नाही.
त्या बोला. आसनामध्ये आहे बॉडी जसं आपण आसनासारखं करतो बॉडीवर उचलतो त्याप्रमाणे त्याची अंगाचे केस वगैरे फुगतात. ठीक आहे. आणि कुणी सांगेल का? थोडक्यात आपण त्याला कळवण म्हणतो बघा. मांजऱ्याची आणि कुत्र्याची कळवण लागली त्यावेळेस मांजराची स्थिती कशी होते? सांगा बघू. ठीक आहे बघा. ज्यावेळी कळवण लागलेली असते त्यावेळेस मांजराचा जो वरचा पाठीचा जो भाग असतो तो का करते, मांजर काय करत असते, वरच्या बाजूने ताण एक बाक निर्माण होतो. बरोबर आहे का? थांबा आता इमेज मध्ये बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. दिसतंय का बघा? मांजराची पोझिशन कशी झालेली आहे? वरच्या पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा बाक निर्माण होतो. बरोबर आहे. तशा पद्धतीची पोझिशन ही या आसनामध्ये होत असते. म्हणून या आसनाला काय म्हणलेलं आहे तर मार्जरी आसन. त्यासोबत आपण आणखीन एक आसन बघितलं होतं बघा. मार्जरी आसनाचं पूरक आसन होतं. ते कोणतं होतं? लगेचच केलं जाणार किंवा मार्जरी आसन काय म्हणतात? कौ पोज. बरोबर आहे. थोडा आवाज येत नाही तुमचा. कौ पोज बघा. कौ पोज मध्ये कॅट पोज मध्ये काय फरक आहे बघूया. ही आहे कौ पोज. बघा पाठीचा कणा जो आहे तो याच्यामध्ये काय झालेला आहे हो, तर खालच्या बाजूने थोडासा बाक झालेला आहे. म्हणजे आणि कॅट पोज मध्ये काय झालं होतं, तर पाठीचा कणा जो आहे तो वरच्या बाजूने बाक झालेला आहे. मग तरी पण मार्जरी आसनामध्ये आपले हे वरचे जे मणके आहेत, बरोबर आहे, एकूण मणके किती आहेत? 33. बरोबर आहे. मानेतील 7, पुन्हा त्याच्या खालचे 12, पुन्हा 5 5 अशा पद्धतीने मणक्याची विभागणी आहे. तर मग मार्जरी आसनामध्ये हे असं या ठिकाणातून बाक करायचं नाही आपल्याला. या ठिकाणातून पूर्ण. तर कुठला बाक करायचा आहे? तर या 12 मणक्याचा जो भाग आहे त्यामधला भाग हा बाक होतो. म्हणजेच वरच्या दिशेने अशा पद्धतीनं केला जातो. याचा विशेष फायदा मग कोणत्या ठिकाणी होईल मार्जरी आसनाचा? आणि ज्या वेळेस आपण कौ पोज करू त्यावेळी मात्र कुठले मणके सहभागी होतात? बघूयात इमेज म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा मार्जरी आसनामध्ये हिरव्या कलरचे जे मणके दाखवलेले आहेत बघा. पहिल्यांदा वरी दाखवलेले आहेत पिवळ्या कलर मध्ये, त्यानंतर खाली हिरवा कलर आहे, पुन्हा लाल आणि खाली गुलाबी. तर हिरव्या कलरचे जे 12 मणके आहेत ते मणके मार्जरी आसनामध्ये सहभागी होतात. बरोबर आहे. आणि त्याच्या खालचे जे आहे लोअर बॅकचे लुंबार वर्टिब्रा आणि वरचे 12 आहेत त्यांना काय नाव आहे? थोरॅसिक वर्टिब्रा. त्यांचा वापर आपण मार्जरी आसनामध्ये होतो. आणि खालचे जे मणके आहेत लोअर बॅकचे त्यांचा वापर 5 लुंबार रिजन त्यांचा वापर कोण्या आसनामध्ये होतो तर
कऊ पोज मध्ये होतो. बघा, येते का लक्षात? कऊ पोज मध्ये आपण हा खालचा जो भाग आहे तो खालच्या बाजूने झुकून देतो आणि ते मणके ओपन होतात. तर मार्जरी आसनाचा विशेष लाभ कोण्या भागाला होईल सांगता येईल का? छातीच्या मागे असणाऱ्या मणक्यांना. बरोबर आहे. छातीच्या पिंजऱ्याच्या मागे जे असणारे मणके आहेत त्यांच्यासाठी त्याचा विशेष लाभ होईल. मग त्याच्या विरुद्ध आसन कसं असेल हो? छातीच्या मागच्या बाजूचे जे मणके आहेत ते अशा पुढच्या बाजूनं बाक केलो आपण, असा बाक झाला. तर त्याला विरुद्ध बाक करायचा झाला तर कोणत्या आसनात होतो तो बाक? मत्स्यासनात पण पुढे करतात. किंवा आपलं सगळ्यात सोपं असणारं भुजंगासन. बरोबर आहे. भुजंगासनामध्ये विरुद्ध बाक निर्माण होतो. बरोबर आहे का? तर मार्जरी आसनाविषयी पाहूया. याचे लाभ काय सांगता येतील आपल्याला? पाठीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पाठीच्या वरच्या भागातील म्हणजे कोणतं रिजन? लुंबार का सर्वायकल का थोरॅसिक? थोरॅसिक रिजनला आपल्याला त्या ठिकाणी विशेष फायदा होताना दिसून येतो. आणखीन काय सांगता येईल? तेथील स्नायू तसेच त्या भागातील मणके म्हणजेच स्पाईनला पण त्याचा फायदा होतो आणि रिब्स म्हणजे छातीचा पिंजरा सुद्धा त्याच्यावरती कॉम्प्रेशन निर्माण होतं. कोणी करायचं नाही सांगा बघू असं नाही. ज्यांना थोरॅसिक रिजन मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील अशा व्यक्तींनी मात्र हे आसन करण्याचं टाळायचं आहे. पुढे बघूयात उष्ट्रासन. उष्ट्रासन याच्यामध्ये कोणत्या प्राण्यासारखं शरीर होतं? शरीराचा आकार कोण्या प्राण्यासारखा होतो? उंट. उंटाच्या. बरोबर आहे. आणि उंटाचं वैशिष्ट्य काय आहे? तो अति गरमीच्या ठिकाणी सुद्धा सहज गतीने राहू शकतो. बरोबर आहे का? शरीराचा आकार उंटाच्या शरीराप्रमाणे झाल्यामुळं त्याला उष्ट्रासन म्हणायचं आहे. आणि कोणत्या मसल्सना त्याचा फायदा होतो? तर या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे बघा. मांडीचे स्नायू, बरोबर आहे, कमरेचे स्नायू, खांद्याचे स्नायू आणि ज्यावेळी मान खालची जी इमेज आहे बघा, खालची 2 नंबरची, त्याच्यामध्ये बघा छातीचे स्नायू दाखवलेले आहेत आणि ज्यावेळी आपण मान पूर्णपणे मागे टाकतो त्यावेळेस मानेतील जे स्नायू आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी खूप अशा छान पद्धतीनं व्यायाम घडून येतो. त्यांच्यावरती सुद्धा एक ताण पडतो. तसेच हा झाला स्नायूशी संबंधित. बरोबर आहे. तसेच अपेक्स ऑफ लंग्स म्हणून एक निळा भाग दाखवलेला आहे थोडासा डॉट मध्ये, म्हणजे फुफ्फुसाचा जो वरचा भाग आहे तो भाग सुद्धा, त्या भागाला सुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम भेटतो, एक ताण निर्माण होतो. तसेच रिब्स मसल्स, छातीच्या पिंजऱ्याशी निगडीत असणाऱ्या मसल्स जे आहेत
त्या मसल्सना पण उत्तम असा व्यायाम भेटतो. हे झालं स्नायू संस्थेशी निगडीत. म्हणजेच पोटाचा पुढचा भाग आणि मागचा भाग तसेच मांड्याचे स्नायू याच्यामध्ये समाविष्ट होतात. हे झाले स्नायूशी संबंधित. मग पुढे आणखीन काय सांगता येईल? ज्यावेळी आपण या ठिकाणी थायरॉइड वरती ताण पडेल का हो? मान आपण मागच्या दिशेने ज्यावेळी सोडतो उष्ट्रासनामध्ये, त्यावेळी त्याचा परिणाम थायरॉइड वरती सुद्धा दिसून येतो. म्हणजेच स्नायू संस्थेवरती कार्य करणार आहे आणि थायरॉइडचे विकार यामध्ये सुद्धा याचा लाभ होणार आहे. तसेच मनकेशी संबंधित म्हणजेच मेरुदंडाचं आरोग्य याच्यामध्ये सुधारणार आहे. परत पोटाचे स्नायू जे आहेत समोरचे, त्यांच्यावरती खूप असा छान पद्धतीने ताण पडतो. त्याच्यामुळं तिथल्या मसल्सना सुद्धा चांगला व्यायाम भेटतो आणि पोटावरती वाढलेली जी चरबी आहे ती सुद्धा उतरण्याचं काम या आसनामध्ये होत असतं. तुम्ही सांगा बरं बघू, 5 फायदे काय आहेत? आता मी जे सांगितलेले आहेत त्याच्यामधले सांगा कोणीतरी एकाने. सांगता येईल का? पोटावरील चरबी कमी होते, थायरॉइड ग्रंथी कंठस्थ ग्रंथींना व्यायाम कंठस्थ भेटतो. ग्रंथीला ताण पडतो, छातीच्या पिंजऱ्या एक्सपान्शन होतं त्याचं, हो बरोबर आहे. आणि आणि फुफ्फुसाच्या त्यासोबत वरती असणाऱ्या मसल्सला पण योग्य तो ताण पडतो. फुफ्फुसाच्या वरच्या मसल्स म्हणजे फुफ्फुसाचे 3 भाग होतात बघा. हे फुफ्फुस जे असं आहे आपलं, वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग. आपली जी वरचा भाग, ह्या भागाला सुद्धा एक ताण मिळतो म्हणजे फुफ्फुसाचाच भाग. आणि छाती सुद्धा रुंदावते. छातीचा आकार जो आहे, उबड निघणे म्हणा, बरोबर आहे का, ते सुद्धा या आसनानं कमी होतो आणि छातीचा भाग रुंदावतो. बरोबर आहे. थायरॉइड असेल, छातीचा भाग असेल, पोटाची चरबी असेल आणि मेरुदंडाचा भाग, सगळ्यात जास्त परिणाम तो मेरुदंडावरती होतो. त्यातील 5-6 जरी फायदे सांगितले तरी आपल्याला पुरेसं आहे. त्याच्या पुढचं आसन बघूया. सुप्त वज्रासन. बघा, उष्ट्रासनामध्ये जास्तीत जास्त ताण कुठं पडतो? सांगता येईल? तर आवाजच नाही आला. उष्ट्रासनामध्ये जास्तीत जास्त ताण कोणत्या भागामध्ये पडतो? उष्ट्रासनात म्हणतात सर? उष्ट्रासनामध्ये मणक्याला पडतो सर, पोटाच्या भागाला आणि मणक्याला. हा, म्हणजे जास्तीत जास्त पोटाच्या स्नायूंना जास्त ताण पडतो. बरोबर आहे. पुढचं जे आपलं आसन आहे ते आहे सुप्त वज्रासन.
तर सुप्त वज्रासन करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या आसनामध्ये जावं लागतं हो? वज्रासन. आणि या आसनामध्ये मग दोन्हीचे पण फायदे सांगता येतील का? म्हणजे दोन्ही आसनाचे फायदे सांगता येतील का? मिळतील का? भेटतील का ते दोन्ही आसनाचे फायदे? कारण वज्रासन पण आपण करतोय आणि त्यानंतर वज्रासनामध्ये राहूनच सुप्त वज्रासन करतोय. वज्रासनाची स्थिती तर आपल्या शरीरामध्ये आहेच, प्लस सुप्त वज्रासनाची स्थिती, दुसऱ्या आसनाची पण स्थिती आपण धारण करतोय. मग दोन्ही आसनाचे फायदे इथे भेटतील का आपल्याला? हो, मिळतील ना सर. बरोबर आहे, साहजिकच आहे. आणि वज्रासनाचे विशेष फायदे काय सांगता येतील? ते फायदे प्लस आणि सुप्त वज्रासन दोन्ही आसनाचे फायदे आपल्याला एक आसनामध्ये मिळू शकतात. तसेच आता स्नायू, जसं आता मी उष्ट्रासनामध्ये जे विचारलं की जास्तीत जास्त कोणत्या स्नायूवरती ताण पडतो, तर पोटाचे जे स्नायू आहेत त्यावरती जास्तीत जास्त ताण पडतो. तसंच या आसनामध्ये जास्तीत जास्त ताण कुठे पडतो, काय सांगता येईल? मांडींच्या स्नायूंना. मांड्याचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना जास्तीत जास्त ताण पडतो. बरोबर आहे. म्हणजे ज्या भागात ताण जास्त येत असतो तेथील स्नायूंना उत्तम असा व्यायाम भेटत असतो. त्यामुळे तिथलं सर्क्युलेशन सुधारतं आणि स्नायूंची लवचिकता वाढते, स्नायूमध्ये बळकटी येते, असे प्रकार त्यामध्ये घडून येतात. एक प्रकारचा टोन, नॅचरल टोन जो आहे तो सुद्धा त्या स्नायूमध्ये येत असतो. तसेच या आसनामध्ये ओटीपोटाचा जो भाग आहे तो मधल्या बाजूनं खोलगट अशा म्हणजे खेचला जातो. बरोबर आहे. त्याचमुळं तेथे सुद्धा पोटातील जे अवयव आहेत त्यावरती सुद्धा त्याचा एक ताण पडत असतो. परत ज्यावेळी आपण दोन्ही हात अशा पद्धतीने घेत असतो, म्हणजे स्कॅप्युलर मसल्स जे आहेत, हे जे आपले हाडं असतात दोन्ही मागची पाठीमागची, स्कॅप्युलर मसल्स मधले जे मसल्स आहेत त्यांना सुद्धा उत्तम अशा रीतीने व्यायाम मिळत असतो. परत लोअर बॅक पेन, जर समजा बॅक पेन आहे किंवा स्लिप डिस्क आहे किंवा मणक्याशी निगडीत विकार आहेत, अशा व्यक्तींना आपण उष्ट्रासन देऊ शकतो का हो लगेचच सुरुवातीलाच? नाही देऊ शकत सर. देऊ शकत नाही. बरोबर आहे. कारण ते प्रगत आसन आहे किंवा अवघड आसन आहे. अवघड आसनं तिथं आपल्याला देता येत नाही. जी मणक्याला सुधारणा करणारी दुसरी आसनं तिथं आपल्याला द्यावी लागतात छोटी छोटी, जसे की पवनमुक्तासन असेल, कंधरासन असेल किंवा आता केलेलं सुप्त वज्रासन असेल, मत्स्यासन असेल. यामुळं काय आहे की पाठीच्या मणक्याचा जो खालचा भाग आहे लुंबार रिजनचा त्याच्यामध्ये बळकटी येईल किंवा तिथल्या विकृती हळूहळू कमी होतील. मग त्यानंतर प्रगत झाल्यानंतर एखाद्या वेळेस आपण ते आसन देऊ शकतो, पण लगेचच नाही, आधार देत ते करता येईल. पण सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये. आणि या आसनाचा मणक्यातील कोणत्या भागाला फायदा होईल हो? सर्वायकलला होईल का लुंबार रिजनला होईल? तर सुप्त आवाज वज्रासन. ब्रेक होतो. आवाज व्यवस्थित नाही का? सुप्त वज्रासनामध्ये मणक्याच्या कोणत्या भागाला व्यायाम भेटेल? लुंबार स्पाईनला सर. लुंबार स्पाइनला म्हणजे मणक्याचा खालचा भाग. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? पचनक्रिया व्यवस्थित होईल. सर मांड्यांचे मसल्स ताणले जातील. पोटावर योग्य तो ताण येईल. आणि हं. पाठीच्या मागचा भाग जो तुम्ही स्कॅप्युला सांगितला होता त्याच्यावर पण ताण येईल. स्कॅप्युलर मसल्सला पण त्याचा फायदा होईल. परत आणखीन कोण सांगेल? 5 फायदे सांगा बरं तुम्ही.
कोण सांगेल? 5 सांगा किंवा 2 सांगा, 1 सांगा. तर सांगा कोणीतरी. आज आपण परीक्षकासमोर आहोत असं समजून सांगा. सुप्त वज्रासनामध्ये पोटांच्या मांसपेशी मजबूत होतात. ठीक आहे. आणखी? कमरेला आराम मिळतो. बरं. हं. आणखीन कोण सांगेल? हाई स्ट्रेस होता वज्रासन. सांगा. एक तरी सांगा. अप्पर थाईसला थाईच्या मसल्स ह्या मजबूत होतात. ठीक आहे. आणखीन? सगळ्या स्पाईनला आराम मिळतो. लुंबार स्पाईन. बर. पण कोणी करायचं नाही सांगा बरं आता. कोण सांगेल? ज्यांच्या गुडघ्यात त्रास असेल त्यांनी नाही करू. बरोबर आहे. पहिल्यांदा गुडघ्यात त्रास असणाऱ्या व्यक्तींनी करायचं नाही. बरोबर आहे. गुडघ्यात त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वज्रासनामध्ये सुद्धा बसायचं नाही, वज्रासन करायचं नाही. मग यामध्ये तर वज्रासन सहभागी होतं. त्यासोबत वज्रासनाच्या पुढील जी प्रगत अवस्था आहे म्हणजे सुप्त वज्रासन, ती तर गुडघ्यात त्रास असणाऱ्या व्यक्तींना करायचीच नाही. पुढे आणखीन? पोटाची सर्जरी झाली असणाऱ्यांनी. ठीक आहे. पोटाची सर्जरी असेल, आणखीन सांगा कोणीतरी. 1-2 सांगा. एक जण सांगा, एक तर. जसं येईल तसं सांगा. बरंच सांगता येईल. आणखीन काय काय? गुडघ्याचा त्रास आहे, पोटाची सर्जरी आहे. कॉमन सांगा काय तर. कॉमन जे सांगतो आपण प्रत्येक आसनामध्ये. लोअर बॅक प्रॉब्लेम. लोअर बॅक प्रॉब्लेम. ठीक आहे. सामान्य सांगतो बघा. 1-2 असे असतात की ते प्रत्येक आसनामध्ये सांगितले तरी लागू होत असतात. सांगा. सर्जरी सर. सर्जरी कशाची? पोटाची. नाही, बोन्सची, जसं थाईज, खाफ्स, याची कुठं सर्जरी असेल किंवा त्यांना बोन मध्ये काही असेल बरोबर तर आहे. करायचं. सर्जरी असेल म्हणजे थोडक्यात पाय मोडलेला असेल, हाड मोडलेला असेल, अशा व्यक्तीने करायचं नाही. आणि गर्भवती स्त्रियांनी करायचं नाही. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी केलं तर चालेल का? नाही सर. करता येणार नाही. करता येईल. तर काहीच थोडक्यात फरक पडणार नाही ना उच्च रक्तदाब असणाऱ्यांना. त्याच्यामुळे करता येतं. सहज करता येईल ते असं. करता येईल. ठीक आहे. पुढचं बघूयात लगेच. सर्वांगासन. हे आपली सिटिंग पोझिशन मधली झाली आसनं. बरोबर आहे. सिटिंग पोझिशन मधली 4 आहेत. मार्जरी आसन, उष्ट्रासन, आणखीन एक आसन राहिलेलं आहे आपलं पश्चिमोत्तानासन आणि सुप्त वज्रासन बघितलंय आपण. पश्चिमोत्तानासन बघूया.
पश्चिम या शब्दाचा अर्थ काय आहे सांगू शकाल का? पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजेच पाय. काय म्हणलात? सांगा. पश्चिम म्हणजे पायाकडे झुकणे. विरुद्ध मागची बाजू. दिशा. पश्चिम म्हणजे मागची बाजू. बरोबर आहे. छान छान छान. पश्चिम म्हणजेच त्याला काय म्हणतात? मागची बाजू, पाठीमागची बाजू. बरोबर आहे. आणि पश्चिमोत्तान, तान म्हणजेच कोणत्या भागावरती ताण पडतो जास्तीत जास्त? पाठीमागच्या भागावरती ताण पडतो, म्हणजेच पश्चिमोत्तानासन. बरोबर आहे का? म्हणजे याचा शाब्दिक अर्थ असा आहे की पाठीमागची बाजू आहे. मग कोणती बाजू? तर पायाच्या घोट्यापासून ते मानेच्या वरच्या भागापर्यंत, म्हणजे पूर्ण भागाला. बरोबर आहे. पायाचे स्नायू असतील, पाठीचे स्नायू असतील, ते इथपर्यंत. बरोबर आहे. इथून ते पायाच्या घोट्यापर्यंत जेवढी पाठीमागची बाजू आहे त्या सर्व बाजूवरती एक उत्तम असा ताण देण्याचं कार्य हे पश्चिमोत्तानासन करत असतं. म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे? पश्चिमोत्तानासन. बरोबर आहे. तसेच हे आसन थोडं कठीण आहे. बरोबर आहे का? उग्र आहे. आसन हे काय आहे? उग्र आहे. म्हणजे लगेचच जमत नाही, पहिल्यांदाच करता येत नाही, केलं तरी होत नाही, किंवा अति जास्त ताण पडत असतो. आसन करण्यासाठी कठीण आहे का हो? अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे. पहिल्यांदा केल्यास बघा. सोपं करण्यासाठी सोपं आहे, पण जास्तीत जास्त ताण पडणार आहे. बघा, पहिल्यांदा कुणाला जमत नाही, उग्र आहे. बरोबर आहे. म्हणूनच याला उग्र आसन असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे झालं पश्चिमोत्तानासन. मग त्याच्यामध्ये काय फायदे सांगता येतील आपल्याला बघा. काफ मसल्स, बॅक थाईज यांना ताण पडतो. हो. आता मसल्स सिस्टीम आहे, त्या मसल सिस्टीम मध्ये बघा कोणते कोणते स्नायू समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये. पायाचे जे खालच्या बाजू, म्हणजे पायाचे मागच्या बाजूचे जे स्नायू आहेत ते सर्वच त्यामध्ये सहभागी होतात. बरोबर आहे का? खालच्या इमेज मध्ये दाखवलेलं आहे बघा. त्याचसोबत हिप्स मसल्स ते पण त्यामध्ये सहभागी होतात, आणि पाठीच्या मागचे मसल्स आपल्या मेरुदंडाशी निगडीत असणारे ते सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे थोडक्यात शरीराच्या मागच्या बाजूचे सर्वच मसल्स त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्यांना उत्तम असा ताण मिळतो आणि त्यांचं आरोग्य सुधारत असतं. त्याचबरोबर पुढे काय सांगता येईल? बघा, ऑटोयोग प्रतिपिकेमध्ये काय म्हणलेलं आहे? हे आसन जठराग्नी प्रदीप्त करणार आहे, म्हणजेच पचनशक्ती वाढवणार आहे, आणि त्यासोबत पोटाला क्रश करणार आहे. म्हणजेच क्रश म्हणजे सडपातळ. बरोबर आहे का? जे थोडक्यातच काय म्हणता येईल, पोटाची चरबी कमी करणार आहे आणि पोटाला सडपातळ करण्याचं काम, क्रश करण्याचं काम हे आसन करतं. त्याचसोबत ह्या आसनाला श्रेष्ठ आसन असं सुद्धा हठयोग प्रदीपिकेमध्ये म्हणलेलं आहे. आणखीन काय सांगता येईल?
पाठीचे जे स्नायू आहेत मागचे त्यांच्यावरती सुद्धा उत्तम अशा पद्धतीनं ताण पडतो. सर्वात श्रेष्ठ आसन कोणतं सांगितलेलं आहे हो आसनामध्ये? आसनामध्ये सर्वात श्रेष्ठ सिद्धासन आहे, बरोबर आहे का? आणि प्राणायामामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणता प्राणायाम आहे? केवली. केवली प्राणायाम. आणि मुद्रामध्ये ज्ञान मुद्रा. त्या मुद्रा नाही, हस्तमुद्रा नाही, दशमुद्रा. 10 मुद्रा कोणत्या आहेत माहित आहे का? विपरीत करणी मुद्रा आहे, मूलबंध, उड्याणबंध, वज्रोली, सहजोली, खेचरी अशा 10 मुद्रा आहेत. त्यातील सर्वश्रेष्ठ अशी मुद्रा कोणती आहे? तर खेचरी मुद्रा आहे. आणि बंधामध्ये मूलबंध, उड्याणबंध आणि जालंधर बंध, 3 बंधामध्ये श्रेष्ठ बंध कोणता आहे? माहित आहे का? उड्याण बंध. ठीक आहे. पश्चिमोत्तानासनाचे फायदे बघत आहोत. सर्वसाधारण असं सांगता येईल की पश्चिमोत्तानासन एकंदरीतच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणारं आसन आहे. तुम्ही सांगा 1-2 फायदे. मी सांगितले सांगा किंवा आणखीन दुसरे कोणते सांगा. 2-2 सांगा लवकर लवकर. पाचन क्रिया वाढून पोटाचे स्नायू मजबूत होतात. अप्पर थाईस, लोअर थाईस आणि काफ मसल्स ह्या मजबूत होतात. असं एकदाच पटकन सांगून टाकायचं नाही, एका वाक्यामध्ये सांगायचं, म्हणजे 4-5 फायदे सांगायचे. आता प्रतिभाताईच ना, प्रतिभाताईंनी सांगितले आहे. हे एवढं सांगितलं की थोडं सांगितलं काय वाटतं, परंतु एका वाक्यामध्ये परत एकदा सांगा बघू. 5 फायदे सांगा. प्रतिभाताई. पश्चिमोत्तानासनामध्ये पोटांच्या स्नायूंना योग्य तो मसाज वाटून पाचन क्रिया सुधारते आणि पोटाचे पाचन क्रिया महत्वाची आहे, पाचन क्रिया सुधारते. आणि दुसरं, पोटाचे स्नायू मजबूत होतात. या आसनामध्ये काफ मसलला मराठीत काय म्हणतात? बरं ठीक आहे, पण पोटाचे स्नायू मांडीचे स्नायू मजबूत होतात. मणक्याला योग्य तो बाक समोर गेला म्हणजे विरुद्ध दिशेला सांगता येत. सर मी सांगू का? ठीक आहे सांगा. स्पाइन लवचिक होतो, कमरेला आराम मिळतो, पोटाचे स्नायू मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, मांडीचे स्नायूला आराम मिळतो, म्हणजे ठीक आहे. रक्त सुरळीत चालतो. पोटाचे स्नायू मजबूत होतात असं नाही, तर पोटाच्या स्नायू म्हणजे पोटावरची चरबी कमी होते. आता बघा पश्चिमोत्तानासनामध्ये पोटाच्या स्नायूवरती जास्त ताण पडत नाही. जसं बघा उष्ट्रासनामध्ये ताण पोटाच्या स्नायूवरती जास्त पडतो, पण तिथं कार्य काय घडतं,
पोट क्रश होतं म्हणजेच चरबी कमी होते, बरोबर आहे. आणि जठराग्नी प्रदीप्त होतो, दुसरं एक म्हणजे पचनशक्ती पोटावर वाढते. दाब पडतो म्हणून असं म्हणता येईल का? दाब पडतो म्हणजे कसं सांगता येईल ते? दोन आसनामध्ये दोन गोष्टी घडत असतात बघा, कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. दोन्ही गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक असतात. जसे की उष्ट्रासनामध्ये एक्सपान्शन झालं म्हणजे ताण आला, बरोबर आहे. आणि पश्चिमोत्तानासनामध्ये काय झालं, कॉम्प्रेशन झालं. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मणक्यामध्ये सुद्धा तसंच आहे बघा. जसे की मार्जरी आसनामध्ये आपलं भुजंगासनामध्ये काय होतं, वरचे जे मणके आहेत त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं, बरोबर आहे. आणि मार्जरी आसनामध्ये काय होतं, कॉम्प्रेशन होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी जर व्यायाम द्यायचा असेल त्या भागाला, तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात, कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. दोन्ही गोष्टी करून व्यायाम देत असतो आपण. आणखीन काय सांगता येईल? ठीक आहे. तर आजची आपली सिटिंग पोझिशन्स मधली आसनं ते संपवतात. वेळ झालेली आहे. पुढची जी आसनं आहेत, सर्वांगासन, हलासन आणि मत्स्यासन, ते आपण उद्या बघूया. राम सर. काय नमस्कार, थांबूयात आज.